नागरिकांच्या समस्या आणि प्रलंबित प्रश्न थेट प्रभागातच सोडवण्यासाठी सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेने महापौर आढावा जनसंवाद उपक्रम सुरू केला आहे। या उपक्रमाअंतर्गत दर सोमवारी विविध प्रभागांमध्ये आढावा बैठका घेऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या जात आहेत। सोमवारी मिरजेतील प्रभाग समिती क्रमांक 3 अंतर्गत प्रभाग क्रमांक 4 आणि 7 मधील विविध समस्यांवर आढावा बैठक घेण्यात आली। या बैठकीला नागरिक आणि व्यापाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत अतिक्रमण, रस्त्यांवरील खड्डे आणि इतर नागरी समस्यांबाबत गाऱ्हाणी मांडली। बैठकीला स्थानिक नगरसेवक, महापालिका अधिकारी आणि उपायुक्त उपस्थित राहत असल्याने नागरिकांच्या समस्यांची थेट माहिती घेऊन जागेवरच अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या। प्रलंबित प्रश्नांचा पाठपुरावा करून ते मार्गी लावण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जात आहे। दर सोमवारी एका प्रभाग समितीमध्ये जाऊन त्या अंतर्गत येणाऱ्या 2 प्रभागांमधील नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या जातात। नागरिकांमध्ये प्रत्यक्ष मिसळून त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि त्यावर तात्काळ कार्यवाही करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे महापौरांनी सांगितले। नागरिकांनी आपल्या परिसरातील रस्ते, खड्डे, अतिक्रमण तसेच इतर नागरी सुविधांशी संबंधित समस्या महापौर आढावा जनसंवाद बैठकीत मांडाव्यात आणि या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन महापौरांनी केले आहे। नागरिकांच्या समस्यासाठी ही आढावा बैठक आयोजित केली होती, मात्र या बैठकीला पत्रकार आणि नागरिकांना मात्र आमंत्रित केले नव्हते, त्यामुळे नागरिक मात्र अल्प उपस्थित होते। यावेळी सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील, भाजपा नगरसेविका तथा महिला बाल कल्याण सभापती बानू मुसा जमादार, माजी महापौर, विद्यमान नगरसेवक मैनुद्दीन बागबान, प्रभाग समिती 4च्या सभापती शिरीन पिरजादे, नगरसेवक निरंजन आवटी, नगरसेविका उज्ज्वला कांबळे, नगरसेविका अपर्णाताई शेटे, नगरसेवक मोहन वाटवे, नगरसेवक दयानंद खोत, नगरसेवक गणेश माळी, युवा उद्योजक फिरोजभाई जमादार, नितेश कांबळे, व्यापारी संघटनेचे विराज कोकणे, विवेक शेटे यांच्यासह प्रभागातील नागरिक व महापालिका अधिकारी उपस्थित होते। व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विराज कोकणे यांनी न्यायालयाचा आदेश डावलून अतिक्रमण पुन्हा रस्त्यावरच केल्यामुळे महापालिका कारवाई करत नसल्याचे सांगितले। याबाबत आयुक्तांच्या कोर्ट ऑफ कंटेम्प्ट होऊ शकते असे मत व्यक्त केले आहे। जनहित आढावा बैठक प्रभाग समिती वाईज चालू केलेली आहे। प्रत्येक सोमवारी आपण एक प्रभाग समिती जातो, तिथले 2 वार्ड घेतो, तेथील नागरिकांना आवाहन करतो की या बैठकीस नागरिकांनी उपस्थित राहावे व त्यांच्या समस्या मांडाव्या। तिथले आमचे सन्मान्य सर्व नगरसेवक सुद्धा उपस्थित असतात। तिथं आमचे सर्व पदाधिकारी, अधिकारी, महानगरपालिकेचे उपायुक्त सगळे उपस्थित असतात। त्यामुळे जागेवर प्रश्नाचा निपटारा करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। नगरसेवकांनी आम्हाला महापौर म्हणून यासाठी नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठीच निवडून दिलेला आहे। त्यामुळं आम्ही ही महापौर आढावा जनसंवाद बैठका चालू केलेल्या आहेत। तर माझं सांगली, मिरज, कुपवाड शहरातील नागरिकांना आव्हान आहे की त्यांचे प्रश्न जे गुंतागुंतीचे जटिल प्रश्न झालेले आहेत, अतिक्रमणाच्या बाबतीत झालेले आहेत, खड्ड्यांसाठी झालेले आहेत, तर ते सगळे प्रश्न या आढावा बैठकीत जर मांडत गेला तर आम्ही सुद्धा प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम आहोत। आम्हाला लोकांनी निवडून कामं करण्यासाठी दिलेलं आहे, त्याच संकल्पनेतून आम्ही एक असं आवाहन करतो की सर्व नागरिकांनी आमच्यापर्यंत पोहोचावं। आमचं मत असं आहे की नागरिकांच्यात मिसळल्याशिवाय नागरिकांचे प्रश्न कळणार नाहीत आणि ते सोडवता येणार नाहीत। त्यामुळे आम्ही नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, नागरिकांच्यात मिसळण्यासाठी, नागरिकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी ही आढावा बैठक चालू केलेली आहे। तर प्रत्येक सोमवारी प्रत्येक एका प्रभाग समितीमध्ये आम्ही जाऊन प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर आहोत। आज सुद्धा मिरजेमध्ये प्रभाग समिती 3 मध्ये वार्ड क्रमांक 4 आणि 7चे आम्ही प्रश्न सोडवण्यासाठी आज आढावा बैठक घेतली होती। नागरिकांनी बऱ्याच प्रमाणात, व्यापारी असतील, नागरिक असतील, सगळ्यांनी प्रश्न सांगितलेले आहेत। ते सगळं सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांना जागेवर सूचना दिलेल्या आहेत आणि जे आता काही 2-4 व्हिजिट करायचे आहेत तिथे सुद्धा जाऊन तिथले प्रश्न समजून घेऊन आम्ही प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर आहोत। त्याच्यावर सुद्धा आम्ही ॲक्शन घेतलेला आहे कोर्टात, ती सुद्धा कोर्टात केस चालवायची। फार गंभीर विषय, पट्टे मारून द्या त्या 2 व्हीलर आणि 4 व्हीलर। साहेब, आमच्या मिरजेतला एकही डॉक्टर किंवा कोण ज्यांच्या 4 व्हीलर गाड्या आहेत, ते मिरजेत खरेदीला येत नाहीत साहेब। सगळे सांगली आणि विश्रामबागला जातात। ना रोड चांगला आहे, ना पार्किंगची व्यवस्था आहे, ना काय। P1 P2 नको त्या ठिकाणी केले।
ह्या सगळ्या गोष्टी साहेब फार गहन आहेत. हे तुम्ही बघा. अनेक दुसरा प्रश्न, आता जे आमच्या 7 नंबर वॉर्डमध्ये डॉक्टर चिवटे ते आमच्या मिरची हॉटेलपर्यंत म्हणजे वंडुगरे कॉर्नरपर्यंत जो नवीन रोड झाला आहे त्या रोडवर P1 P2 ची बोर्ड लावा असेल. कारण का साहेब माहिती काय, आता दोन्ही बाजूला त्या डॉक्टरांच्याकडे येणाऱ्या त्या ह्यांच्या येणाऱ्या गाड्या लागलेल्या असतात. ठीक आहे.